महाराष्ट्राच्या राजकारणाचं जंगल बुक झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणात हा ॲनाकोंडा अजगर सगळे जंगली प्राणी अवतरलेत। एवढंच काय, नेत्यांची एकमेकांवर टीका करताना तुफान कार्टूनगिरी सुरू आहे। एकमेकांना कार्टूनची उपमा देत उद्धार केला जातोय। त्यामुळे राजकीय चिखलफेकीनं फुलटू मनोरंजन आपल्या सगळ्यांचं होतंय। ॲनाकोंडा आणि अजगराची चर्चा। पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। आरोप प्रत्यारोपांचं जंगल। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळे पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला। तर उद्धवजी कोणाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? राजकारणाचं जंगल बुक। कि इनका ये एनाकोंडा को पेटी नहीं भरता है। इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए, मुंबई निगल गए, कई भूखंड निगल गए। हे ऐकल्यानंतर राज्यातील नेत्यांचा वाद कुठे पोहोचलाय याची तुम्हाला कल्पना आलीच असेल। दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या जंगलामध्ये ॲनाकोंडा आणि अजस्त्र अजगरांचा अधिवास आहे। पण आता राज्याच्या राजकारणात नेत्यांकडनं एकमेकांना या सरपटणाऱ्या प्राण्यांची उपमा दिली जाते। आता हा वाद इथपर्यंत कसा पोहोचला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्याचं झालं असं की मुंबईतल्या भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच ॲनाकोंडाची एंट्री होणार आहे आणि तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर शरसंधान साधलं। ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेली बोचरी टीका भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली। भाजप नेत्यांनी सुद्धा मग ॲनाकोंडाला पर्याय शोधला। या वादात उपमुख्यमंत्री शिंदे देखील मागे राहिले नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळे पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय। महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे, पण ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। ये एनाकोंडा का एक विशेषता ये है कि इनका ये एनाकोंडा को पेटी नहीं भरता है। इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए, मुंबई निगल गए, कई भूखंड निगल गए, पेशेंट की खिचड़ी निगल गए, डेड बॉडी बैग में पैसे खाए, डामर में पैसे खाए, यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए। आखिर इनका पेटी नहीं भरता है। ऐसा ही एनाकोंडा है। या टीकेनंतर वाद वाढत गेला। दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवरती तुटून पडले। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आगामी महापालिका निवडणुकीआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि वार पलटवाराचा सिलसिला सुरू झालाय आणि यातूनच थेट ॲनाकोंडा ते अजगर अशी टीका केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।